तर चला मंडळी, इथे आपण मसाली भाताची रेसिपी बघणार आहोत। त्यासाठी आपण भाज्या कट करून घ्यायच्या आहे। फ्लावर, बटाटा, 2 उभे कापून घेतलेले कांदे, आलं लसूणची पेस्ट, कोथिंबीर, 2 टोमॅटो आणि कढीपत्ता। तर इथे घरगुती मसालाही वापरणार आहे मी। त्यासाठी घरगुती काळा मसाला, गरम मसाला आणि हळद पावडर घेतली आहे आणि मोड आलेली मटकी पण टाकणार आहे, मला आवडते। तर तुम्ही ओला वाटाणाही टाकू शकता। त्यासाठी 1 ग्लास मसाले भाताचा तांदूळ घेतला आहे स्वच्छ धुवून। इथे गॅसवर कुकर ठेवला आहे गरम करत। तुमच्या आवडीनुसार 2-3 चमचे तुम्ही तेल टाकू शकता। तेल व्यवस्थित गरम झाले की गॅस बारीक करायचा आहे आणि 1 छोटा चमचा मोहरी टाकायची आहे। मोहरी व्यवस्थित तडतडली की त्यामध्ये 1 छोटा चमचा जिरे टाकायचे आहे। जिरेही व्यवस्थित तडतडले की थोडासा कढीपत्ता टाकायची आहे। कढीपत्ता व्यवस्थित तडतडत आला की जो आपण कांदा कापलेला आहे ना उभा, तो टाकून घ्यायचा आहे आणि तो व्यवस्थित लाल फ्राय करून घ्यायचा आहे। तो परतत आला की गॅस हा तोपर्यंत बारीकच ठेवायचा आहे, कारण की कांदा मग फास्ट केला तर कांदा जळून जाईल इथे। त्यासाठी नंतर कांदा परतला की त्यामध्ये आलं लसूणची पेस्ट टाकायची आहे। आलं लसूण व्यवस्थित परतवून घ्यायचं। ते परतलं की जे आपण घरगुती मसाला, गरम मसाला, हळद पावडर, इथे शेंगदाणेही ॲड करायचे आहे, माझ्याकडून विसरले आहे। ते व्यवस्थित परतले की त्यामध्ये आपण ज्या कट केलेल्या भाज्या आहे ना, त्या टाकून घ्यायच्या आहे आणि त्याही व्यवस्थित परतवून घ्यायचा आहे। इथे मी मोड आलेली मटकी टाकली आहे। तुम्ही ओले वाटाणेही टाकू शकता किंवा दुसऱ्याही भाज्या आहेत त्यामध्ये ॲड करू शकता। ते व्यवस्थित परतवून घ्यायचे आहे। ते परतले की जे आपण 1 ग्लास तांदूळ धुतलेला आहे ना, तोही टाकून घ्यायचा आहे आणि तोही व्यवस्थित परतवून घ्यायचा आहे। इथे जर नवीन तांदूळ असेल तर 1 ग्लास तांदूळ असेल तर 3 ग्लास पाणी टाकायचे आहे, नाहीतर जुना असेल तर 2-2.5 ग्लासच पाणी टाकायचे आहे। पाणी टाकून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे। नंतर चवीनुसार मीठ टाकायचं। मीठ टाकले की व्यवस्थित मीठही मिक्स करून घ्यायचं आहे। नंतर कोथिंबीर ही बारीक कापून कोथिंबीर टाकायची आहे आणि कुकरचे झाकण लावून आपल्याला इथे 3 ते 4 शिट्ट्या घ्यायच्या आहे। एक शिट्टी झाली की गॅस थोडा मीडियम हीटवर करायचा आहे आणि 3 शिट्ट्या झाल्या की 4 शिट्ट्या झाल्या की